हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन्स. ओके, टेस्टिंग अँड मेंटेनन्स, चाचणी आणि देखभाल ऑफ रोटेटिंग मशीन्स. आता रोटेटिंग मशीन्स म्हणजे मोटर्स, जनरेटर्स यांचे आपल्याला टेस्टिंग अँड मेंटेनन्स करायचं आहे. मोटर अँड जनरेटर्स कुठे कुठे यूज होतात, जसे की मोटरचे प्रकार आहेत: सिंगल फेज इंडक्शन मोटर, थ्री फेज इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, अल्टरनेटर. ओके, त्याचबरोबर जनरेटर्स यांचा आपल्याला टेस्टिंग अँड मेंटेनन्स, जो हा युनिट नंबर 3 20 मार्क्ससाठी आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. ओके, तर चॅप्टर नंबर 3 युनिट नंबर 3 टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन. ओके, टेस्टिंग म्हणजे चाचणी अँड मेंटेनन्स म्हणजे देखभाल ऑफ रोटेटिंग मशीन्स. या युनिट नंबर 3मध्ये आपण, जो की 20 मार्क्ससाठी आहे, याच्यामध्ये सिलेबस पॉईंट्स, टॉपिक्स अँड सब टॉपिक्स असे आहेत: 3.1 टेस्टिंग नीड अँड स्टँडर्ड्स. ओके, टेस्टिंग याची गरज आणि त्याचे मानदंड कोणकोणते आहेत, मानके कोणकोणते आहेत, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, टाईप्स, ओके, रूटीन नियमित मेंटेनन्स, ओके, नियमित देखभाल, टाईप टेस्ट म्हणजे प्रकार टेस्ट, एखादा टाईप, ओके, सॅम्पल टेस्ट आपण सुद्धा म्हणू याला, स्पेशल अँड सप्लिमेंटरी. स्पेशल म्हणजे विशेष, सप्लिमेंटरी पूरक टेस्ट चाचणी. या चाचण्या आहेत रूटीन, टाईप, स्पेशल अँड सप्लिमेंटरी टेस्ट. मेथड्स ऑफ टेस्टिंग, ओके, चाचणी करण्याच्या पद्धती, मेथड्स: डायरेक्ट टेस्टिंग, इनडायरेक्ट टेस्टिंग अँड रिजनरेटिव्ह. रिजनरेटिव्ह म्हणजे पुनरुत्पादक, रिजनरेटिव्ह टेस्टिंग विथ ॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स. ओके, सिलेबस टॉपिक 3.2 आहे इंडक्शन मोटर टेस्टिंग. त्याच्यामध्ये सुद्धा रूटीन, टाईप, स्पेशल टेस्ट ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर ॲज पर IS 7572 1974 reaffirmed in 2002 and three phase induction motor as per IS 4029 2010. ओके, सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीत सुद्धा रूटीन, टाईप, स्पेशल टेस्ट, सप्लिमेंटरी टेस्ट हे आपण सिलेबस टॉपिक 3.2 मध्ये पाहणार आहोत. 3.3 मध्ये अल्टरनेटर अँड सिंक्रोनस मोटर टेस्टिंग. ओके, 3.3 मध्ये सिलेबस टॉपिक 3.3 अल्टरनेटर अँड सिंक्रोनस मोटर टेस्टिंग. त्याच्यामध्ये सुद्धा रूटीन, टाईप अँड स्पेशल टेस्ट ऑफ थ्री फेज अल्टरनेटर अँड सिंक्रोनस मोटर ॲज पर IS 7132 1973 reaffirmed in 2002. नेक्स्ट जो आहे सिलेबस टॉपिक 3.4 ट्रबल शूटिंग चार्ट फॉर सिंगल फेज अँड थ्री फेज इंडक्शन मोटर. ओके, ट्रबल शूटिंग चार्ट, ट्रबल म्हणजे अडथळा, समस्या निवारण, ट्रबल शूटिंग. ओके, समस्या निवारण कोणकोणते आहे त्याचा चार्ट बनवायचा आहे फॉर सिंगल फेज अँड थ्री फेज इंडक्शन मोटर IS 900 1992. 3.5 फाउंडेशन्स म्हणजे पाया, जिथे की आपण मोटर बसवतो, फिट करतो. रिक्वायरमेंट्स, त्याच्या काय आवश्यकता आहेत, अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रोटेटिंग मशीन फाउंडेशन, आणि असे कोणते घटक आहेत की जे रोटेटिंग मशीनच्या फाउंडेशनला अफेक्ट करतात, परिणाम करतात. ओके, सिलेबस टॉपिक 3.6 टूल्स इन्स्ट्रुमेंट्स, साधने आणि उपकरणे, बिअरिंग पुलर जसे की फिलर गेज, डायल इंडिकेटर, स्पिरिट लेवल, मेगर, अर्थ टेस्टर, ग्रोव्हलर, टेस्ट लॅम्प्स, मल्टीमीटर, स्पॅनर सेट्स अँड स्क्रूड्रायव्हर्स. ओके, इत्यादी सिलेबस टॉपिक आपण युनिट नंबर 3 मध्ये कव्हर करणार आहोत. टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन्स. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स. ओके, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे विशेष असे उद्दिष्ट काय आहेत. विशेष उद्दिष्टे या युनिट मागचे विशेष उद्दिष्टे असे आहेत: ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर, या चॅप्टरच्या शेवटी, द लर्नर शुड बी एबल टू नो अँड अंडरस्टँड. ओके, इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ टेस्टिंग अँड ऑफ मशीन्स. ओके, इम्पॉर्टन्स अँड नीड, टेस्टिंगचे महत्त्व आणि त्याची गरज काय आहे मशीनची, याबद्दल हा जो लर्नर आहे तो या युनिटच्या शेवटी तो समजण्याइतपत तो काबिल होतो, एबल होतो. ओके, प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द मशीन बिफोर कमिशनिंग. ओके, मशीनला सुरू करण्या अगोदर त्याला टेस्ट करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, टेस्ट करण्याच्या प्रक्रिया कोणत्या आहेत, हा तो शिकतो. डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट टू बी कॅरीड ऑन, वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या ज्या आहेत त्या कॅरी केल्या जातात, घेतल्या जातात. इम्पॉर्टन्स ऑफ
ईच टेस्ट, प्रत्येक टेस्टचं प्रत्येक चाचणीचं महत्त्व त्या लर्नरला माहीत होतं. इलेक्ट्रिकल टेस्ट अँड मेकॅनिकल टेस्ट. ओके, इलेक्ट्रिकल टेस्ट आहेत, मेकॅनिकल टेस्ट आहेत. कंपॅरिझन ऑफ टेस्ट. ओके, चाचण्यांची तुलना, कंपॅरिझन ऑफ टेस्ट. नीड ऑफ पॅरलल ऑपरेशन ऑफ मशीन्स. ओके, मशीनला पॅरलल ऑपरेशन करण्याची गरज, हा तो लर्नर या युनिटच्या शेवटी शिकतो, त्याला माहीत होतं. ओके, 3.2 इंट्रोडक्शन. Syllabus topic 3.2 Introduction. The student have already learned the fact, concept, constructional details, working and operation of various electrical machines in second year diploma course in the subject of electrical machine. ओके, जस्ट विद्यार्थी आहेत त्यांनी सेकंड इयरच्या डिप्लोमा कोर्समध्ये इलेक्ट्रिकल मशीन ह्या सब्जेक्टमध्ये त्यांनी मशीनचा जो फॅक्ट आहे, म्हणजेच फॅक्ट, कन्सेप्ट, कन्स्ट्रक्शन डिटेल्स, वर्किंग आणि ऑपरेशन ते शिकलेले आहेत. ओके, इन दिस इयर म्हणजे थर्ड इयरमध्ये आपण स्टुडंट हॅव टू लर्न द इलेक्ट्रिकल मशीन इन मोर डिटेल्स टू नो द बिहेवियर ऑफ मशीन्स. ओके, कॅरेक्टरिस्टिक अँड टेस्टिंग ॲज पर IS स्पेसिफिकेशन. मशीनचं जे वर्तन आहे किंवा त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म आहेत, ते आपण या थर्ड इयरमध्ये आपण डीपमध्ये अजून डिटेल्समध्ये शिकणार आहोत ॲज पर IS स्पेसिफिकेशन, इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशननुसार. 3.1.1 ऑब्जेक्टिव्ज, इम्पॉर्टन्स ऑफ टेस्टिंग. ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्दिष्टे, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, टेस्टिंगचे उद्दिष्ट काय आहेत, महत्त्व काय आहेत, या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. समर 19 ह्या लेटेस्ट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. ओके, जसं की स्टेट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ टेस्टिंग. टेस्टिंग करण्यापाठीमागचा हेतू काय, उद्दिष्ट काय, तो लिहा. ओके, पहा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टिंग. टेस्टिंगचा जो महत्त्वाचा मेन उद्दिष्ट आहे इज टू नो द क्वालिटी ऑफ मशीन. मशीनचा दर्जा माहीत करून घेणे हा मेन उद्दिष्ट आहे टेस्टिंगचा. क्वालिटी ऑफ मटेरियल यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग द मशीन अँड ऑल्सो टू चेक इट्स बिहेवियर अँड परफॉर्मन्स ॲज पर द डिझाईन डाटा. ओके, त्याचबरोबर मटेरियल जे यूज केलेलं आहे मशीन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्याचा दर्जा अँड ऑल्सो टू चेक इट्स बिहेवियर, आणि त्याचं मशीनचं वर्तन आणि परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी, मशीनची कामगिरी डिझाईन डाटाप्रमाणे आहे की नाही हे चेक करणे म्हणजेच आपण हा टेस्टिंगचा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे. ओके, द व्हेरियस रिझल्ट्स ऑब्टेन्ड ड्युरिंग टेस्टिंग शुड टॅली विथ द डिझाईन डाटा. ओके, वेगवेगळे रिझल्ट्स जे मिळतील ड्युरिंग टेस्टिंग, चाचणी करत असताना ते टॅली केले जातात, तंतोतंत जुळवून पाहिले जातात विथ डिझाईन डाटाशी. ओके, द व्हेरिएशन इन द ॲक्च्युअल रिझल्ट्स इफ एनी शुड बी विदिन द स्पेसिफाईड अलावेबल लिमिट. ओके, जर का स्पेसिफाईड म्हणजे ठरवलेल्या अलावेबल लिमिट प्रमाणे जर काही ॲक्च्युअल रिझल्ट्समध्ये व्हेरिएशन असतील तर ते करेक्ट करण्याचं काम तिथं टेस्टिंगद्वारा होऊ शकतं. इफ ॲक्च्युअल रिझल्ट्स आर बियॉन्ड द स्पेसिफाईड लिमिट्स, जर का ॲक्च्युअल रिझल्ट्स जे मिळाले आहेत ते जर स्पेसिफाईड लिमिटपेक्षा जर जास्त असतील, बियॉन्ड असतील, च्यावर असतील, अँड if actual results are beyond the specified limits then the manufacturer should investigate the reasons. ओके, मग जो मॅन्युफॅक्चरर आहे तो शोध लावतो, चौकशी करतो, तपास करतो द रिझन अँड इम्प्रूव्ह द डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अकॉर्डिंगली. ओके, आणि मग त्या डिझाईनमध्ये इम्प्रूव्ह करतो. ओके, आणि जो रिझल्ट आहे त्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न तिथं होतो. टू चेक द इम्प्रूव्ड डिझाईन बाय टेस्टिंग ऑफ मशीन. ओके, टू चेक द इम्प्रूव्ड डिझाईन बाय टेस्टिंग. आता डिझाईन इम्प्रूव्ह केलेलं आहे त्याचंसुद्धा परत रिटेस्टिंग करायला पाहिजे. ओके, म्हणून टू चेक द इम्प्रूव्ड डिझाईन बाय रिटेस्टिंग ऑफ मशीन. अशा पद्धतीने टेस्टिंगचं इम्पॉर्टन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. सिलेबस टॉपिक 3.2 रोल्स ऑफ ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स इन टेस्टिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ओके, रोल्स ऑफ ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड इन टेस्टिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. रोल म्हणजे काय, भूमिका. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ब्युरो म्हणजे कार्यालय, इंडियन स्टँडर्डचं जे कार्यालय आहे त्यांचं याच्यामध्ये काय भूमिका आहे इन टेस्टिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. सिलेबस टॉपिक 3.2. ओके, तर पहा, जे इंडियन स्टँडर्डचं कार्यालय आहे त्यांचं याच्यामध्ये भूमिका काय आहे की टेस्टिंगमध्ये इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट्स दॅट इज इंडियन स्टँडर्ड ब्युरो स्पेसिफाईज द स्टँडर्ड फॉर पर्टिक्युलर मशीन ॲपॅरेटस इक्विपमेंट्स मटेरियल्स अँड सो मेनी इंजिनिअरिंग ॲटम्स. ओके, अशा पद्धतीने
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स स्पेसिफाईज म्हणजे ठरवतात, स्टँडर्ड्स म्हणजे मानदंड फॉर पर्टिक्युलर मशीन्स, काही ठराविक मशीनसाठी, ॲपॅरेटससाठी, इक्विपमेंटसाठी, ओके, अँड सो मेनी इंजिनिअरिंग आयटम्स, आणि अजून असे भरपूर इंजिनिअरिंग आयटम्स आहेत त्याच्यासाठी मानदंड ठरवतात. न्यूली मॅन्युफॅक्चर्ड मशीन्स बाय अ फॅक्टरी, ओके, एखाद्या फॅक्टरीमधून नवीन मॅन्युफॅक्चर केलेली मशीन असेल, ऑर फर्ममधून हॅज टू अंडरगो स्पेसिफाईड टेस्टिंग, ओके, त्याला एक विशिष्ट टेस्टिंगमधून जावं लागतं, मेजरमेंट्स एट्सेट्रा, किंवा त्याच्या ठराविक मोजमापनामधून जावं लागतं. ॲज द नॉर्म्स फिक्स्ड बाय दिस इन्स्टिट्यूट, या संस्थेद्वारे जे नॉर्म्स फिक्स केलेले आहेत, टू गेट द सर्टिफिकेशन ऑफ ISI मार्क्स, ओके. आपण कोणतीही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यावेळी आणतो किंवा परचेस करतो त्याच्यामागे ISI मानांकन आहे का नाही हे पाहतो. ISI मानांकन म्हणजेच काय, की एका स्पेसिफाईड टेस्टिंगमधून मेजरमेंट्समधून ती वस्तू गेलेली आहे की नाही, ओके, हे म्हणजेच ISI. दिस सर्टिफिकेशन इज मस्ट इन सम केसेस, हे जे सर्टिफिकेशन आहे ISIचं ते अतिशय महत्त्वाचं आहे काही केसेसमध्ये. अँड कस्टमर्स आर शुअर ऑफ क्वालिटी, की ज्याच्याने कस्टमरला खात्री होते दर्जाची, क्वालिटीची ऑफ द मशीनच्या क्वालिटीची, ॲज इट हॅज अंडरगोन द टेस्ट ॲज पर ISI, जो की तो ISIच्या टेस्टप्रमाणे अंडरगोन केलेला असतो, म्हणजे ISIच्या टेस्टमधून तो पास झालेला असतो. सो रोल्स ऑफ ब्युरो टू पास अँड सर्टिफाय द मशीन्स, इक्विपमेंट्स, ॲपॅरेटस विच हॅव अंडरगोन द स्टँडर्ड टेस्ट डिसाइडेड बाय दिअर इन्स्टिट्यूट, ओके. म्हणून जे कार्यालय आहे त्याची भूमिका जी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड भारतीय मानदंडाचं जे कार्यालय आहे त्याचा रोल असा आहे की टू पास अँड सर्टिफाय, ओके. एखादी मशीन जर असेल तर त्याला पास करायचं आणि सर्टिफाय करायचं, ओके. मशीन्स, इक्विपमेंट्स, ॲपॅरेटस विच हॅव अंडरगोन द स्टँडर्ड टेस्ट, जो की तो एक स्टँडर्ड चाचण्यांमधून पास होतो, डिसाइडेड बाय दिअर इन्स्टिट्यूट, त्यांच्या संस्थेद्वारे ठरवल्याप्रमाणे. सिलेबस टॉपिक 3.2.1 ऑब्जेक्टिव्ज ऑफ ISI, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, ISI पाहिजे, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट्स. ऑब्जेक्टिव्ज ऑफ ISI, आता ISIचे उद्दिष्ट काय आहेत, त्यांचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत. फर्स्ट आहे टू स्पेसिफाय स्टँडर्ड्स, ओके, मानदंड ठरवणे. टू स्पेसिफाय स्टँडर्ड्स फॉर मशीनसाठी, इक्विपमेंटसाठी, ॲपॅरेटससाठी आणि मटेरियलसाठी, ओके. मटेरियल्स, ॲपॅरेटस, इक्विपमेंट, मशीनसाठी मानदंड ठरवायचे, ओके. टू सजेस्ट स्टँडर्ड टेस्ट फॉर न्यूली मॅन्युफॅक्चर्ड मशीन, नवीन मॅन्युफॅक्चर्ड मशीनला स्टँडर्ड टेस्ट सुचवायची, ओके, स्टँडर्ड चाचणी सुचवून देण्याचं काम हे ISIचं आहे. टू स्पेसिफाय द प्लस मायनस लिमिट्स फॉर द टेस्ट रिझल्ट, जो काय टेस्ट रिझल्ट येईल त्याला एक प्लस मायनस लिमिट ठरवण्याचं काम हे ISIचं आहे, ओके. हा मेन उद्दिष्ट आहे त्यांचा. टू स्पेसिफाय टॉलरन्स टू असेप्ट द लिमिट्स, मग त्या लिमिट्सला सहन करण्याची जी हे आहे, लिमिट आहे, ते ISI प्रोव्हाइड करते, ठरवते. टू गिव्ह ISI सर्टिफिकेशन, ओके. ISI सर्टिफिकेशन मग दिलं जातं. हे उद्दिष्ट आहेत ISIचे, ओके. सिलेबस टॉपिक 3.3 टेस्ट्स ऑन इलेक्ट्रिकल मशीन्स बिफोर कमिशनिंग, ओके. कमिशनिंग म्हणजे सुरू करण्या अगोदर, इलेक्ट्रिकल मशीन सुरू करण्या अगोदर टेस्ट कोणकोणत्या त्याच्यावरती घेतल्या जातात. बिफोर कॅरिंग आउट द टेस्ट ॲज पर ISI स्टँडर्ड्स, ओके. पुन्हा टेस्ट कॅरी करण्या अगोदर ॲज पर ISI स्टँडर्ड्सप्रमाणे सम प्रायमरी टेस्ट आज कॅरीड आउट, ओके. काही प्राथमिकच्या जे चाचण्या आहेत त्या कॅरीड आउट ॲट द साईट बाय एक्सटर्नल अँड सुपरफिशियल एक्झामिनेशन, सुपरफिशियल म्हणजे वरवरची टेस्ट, ओके. वरवरची टेस्ट ऑफ द मशीन ॲज फॉलोज. आता पहा वरवरचे कोणकोणते टेस्ट केले जातात. टेस्ट ऑन इलेक्ट्रिकल मशीन्स बिफोर कमिशनिंग, ओके. इलेक्ट्रिकल मशीन सुरू करण्या अगोदर कोणकोणत्या चाचण्या आहेत. 2 पद्धतीच्या चाचण्या आहेत, मेकॅनिकल टेस्ट, इलेक्ट्रिकल टेस्ट. फिगर 3.3.1 टेस्ट ऑन इलेक्ट्रिकल मशीन्स बिफोर कमिशनिंग. फर्स्ट पाहूया आपण मेकॅनिकल टेस्ट. आता मेकॅनिकल टेस्ट वरवरच्या चाचणीमधून काय याच्यामध्ये पाहिलं जातं किंवा काय टेस्ट घेतली जाते पहा. मेकॅनिकल टेस्ट. फर्स्ट आहे रीड द डाटा प्रिंटेड ऑन द नेमप्लेट अँड चेक द सेम फॉर द मशीन, ओके. एखादी जर न्यूली मशीन आपण घेतली असेल तर त्याच्यामध्ये जो नेमप्लेट असते त्या मशीनवरती, समजा सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, 3 फेज इंडक्शन मोटर आहे, त्याच्यावरती नेमप्लेट असते. मग तो किती सप्लाय घेतो, किती वॅटेजची आहे, किती RPMची आहे, किती HPचा आहे, हे त्याच्यामध्ये तिथं लिहिलेलं असतं. किती करंट घेतो, फुल लोड करंट किती आहे, ओके.
इत्यादी डाटा जो आहे तो वाचायचा आहे. रीड द डाटा प्रिंटेड ऑन नेम प्लेट अँड चेक द सेम फॉर द मशीन. आणि त्याच मशीनसाठी तो आहे की नाही हे चेक करायचं. हे बाय ऑब्झर्वेशन किंवा आपण वरवरच्या सुपरफिशियल एक्झामिनेशनवरून करू शकतो. सेकंड आहे सी दॅट ऑल द पार्ट्स आर इन पोझिशन. हे पहा की सर्व पार्ट्स त्याच्या पोझिशनमध्ये आहेत, स्थितीमध्ये आहेत. अँड ऑल दिस ॲक्सेसरीज आर अवेलेबल अँड नो पार्ट्स आर मिसिंग. ओके, सर्व जे उपकरणे आहेत त्या मशीनसोबतचे सर्व पार्ट्स आहेत, कोणताही पार्ट्स मिसिंग नाही आहे हे निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. सी ऑल्सो द कॉम्पॅक्टनेस ऑफ द मशीन्स. ओके, सी ऑल्सो द कॉम्पॅक्टनेस म्हणजे संक्षिप्त, ठीक आहे. सी ऑल्सो द कॉम्पॅक्टनेस, उगाचच अवाढव्य मशीन आहे का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. फिट इन द पार्ट्स विच आर सप्लायड सेपरेटली अलॉंग विथ मेन मशीन. ओके, जे फिट बसणारे पार्ट्स आहेत ते मशीनसोबतच दिलेले आहेत का हे पहा. सी दॅट देअर इज नो डॅमेज ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. ओके, त्याची वाहतूक करताना कोणतंही डॅमेज झालेलं नाही आहे, कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे हे चेक करा. टायटन द नटबोल्ट्स टाईट करा. स्क्रूज एटसेट्रा इफ लूज, जर का स्क्रू नटबोल्ट्स लूज असतील तर ते टाईट करा. सुरुवातीला हे करावंच लागतं. ओके, मेकॅनिकल टेस्ट. त्याचबरोबर चेक द अलाइनमेंट ऑफ शाफ्ट. ओके, अलाइनमेंट म्हणजे सरळ रचना. शाफ्टची सरळ रचना आहे का नाही हे चेक करा. कपलिंग एटसेट्रा, कपलिंग इत्यादी चेक करा. अँड टाईटनेस ऑफ टर्मिनल कनेक्शन, आणि टर्मिनल कनेक्शनचं टाईटनेस हा चेक केला गेला पाहिजे. चेक द कंडिशन्स ऑफ बिअरिंग बाय मुव्हिंग शाफ्ट मॅन्युअली अँड प्रोव्हाइड अ प्रॉपर लुब्रिकेशन ग्रीसिंग. ओके, ठीक आहे. बिअरिंगची कंडिशन चेक करायचं आहे बाय मूव्ह करून, म्हणजेच हाताने फक्त शाफ्ट मूव्ह करून बेअरिंगची कंडिशन चेक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मॅन्युअली अँड प्रोव्हाइड अ प्रॉपर ल्युब्रिकेशन ग्रीसिंग, जर का शाफ्ट जड येत असेल किंवा कुठे थटत असेल तर तिथे ल्युब्रिकेशन ग्रीसिंग करायचं आहे. चेक द क्लिअरन्स बिटवीन स्टेशनरी अँड रोटेटिंग पार्ट्स ॲज पर द स्पेसिफिकेशन. आणि जो क्लिअरन्स आहे तो चेक करायचा आहे. स्टेशनरी म्हणजे स्थिर आणि रोटेटिंग पार्ट्स म्हणजे फिरणारे पार्ट्स जे आहेत त्यांच्यामधील क्लिअरन्स हा स्पेसिफिकेशनप्रमाणे आहे का नाही हे चेक करायचं आहे. चेक द टर्मिनल्स कनेक्शन अँड टायटन देम इफ रिक्वायर्ड. ओके, टर्मिनल कनेक्शन चेक करून त्यांना जर गरज असेल तर तो टाईट करायचा आहे. बेअरिंग अँड लुब्रिकेशन फॉर फ्री अँड स्मूथनेस ऑफ रोटेटिंग पार्ट्स. बेअरिंग आणि लुब्रिकेशन चेक करायचं आहे फॉर फ्री अँड स्मूथनेस ऑफ रोटेटिंग पार्ट्स. ठीक आहे. चेक द स्प्रिंग टेन्शन, स्प्रिंगचं ताण चेक करायचं आहे. ब्रश पोझिशन, ब्रशची बसण्याची जागा जी आहे ती सुद्धा चेक करायची आहे. अँड शेप ऑफ ब्रशेस, आणि ब्रशेसचा आकारसुद्धा तिथे बाय ऑब्झर्वेशन आपण चेक करू शकतो. चेक ऑल्सो कम्युलेटर सरफेस अँड कम्युलेटर रायझर्स. ओके, कम्युलेटर म्हणजे विद्युत प्रवाहाचा जो म्हणजे तिथला जो सरफेस आहे कम्युटेटरचा तो चेक करायचा आहे. अँड कम्युटेटर रायझर्स, आणि कम्युटेटर रायझर्स हे सुद्धा चेक करायचे आहेत. ठीक आहे. ह्या सर्व टेस्ट ज्या आहेत 10 बाय ऑब्झर्वेशनने आपण करू शकतो, ज्या की त्या मेकॅनिकल टेस्ट आहेत. ओके, आता बी इलेक्ट्रिकल टेस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात पहा. इलेक्ट्रिकल टेस्ट चेक वाइंडिंग रेजिस्टन्स ॲज पर गिवन व्हॅल्यूज. ओके, इलेक्ट्रिकल टेस्ट ज्या आहेत त्या फक्त आपण ऑब्झर्व करून करू शकत नाही. ठीक आहे, तर त्या ॲक्च्युली कराव्या लागतात इलेक्ट्रिकल टेस्ट. चेक वाइंडिंग रेजिस्टन्स, आता वाइंडिंग रेजिस्टन्स आपल्याला कुठे दिसणार नाही आहे चेक केल्याशिवाय. ओके, चेक वाइंडिंग रेजिस्टन्स ॲज पर गिवन व्हॅल्यूज, दिलेल्या व्हॅल्यूजप्रमाणे वाइंडिंग रेजिस्टन्स आहे का नाही ते चेक करा. चेक इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन वाइंडिंग्स अँड कोर. ओके, आवरणाचा रोधक जो आहे बिटवीन वाइंडिंग्स, दोन वाइंडिंग्स, थ्री फेज इंडक्शन मोटर असेल तर 3 वाइंडिंग्समधला आवरणाचा रोधक इन्सुलेशन रेजिस्टन्स तो चेक करायचा आहे. आणि बिटवीन वाइंडिंग्स अँड कोर, आणि कोर आणि वाइंडिंग्स ओके यांच्यातील सुद्धा इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करायचा आहे. थर्ड आहे विथ एक्सटर्नल बॉडी, एक्सटर्नल बॉडीच्या सोबत सुद्धा रेजिस्टन्स चेक करायचा आहे. टेक रिड्यूस्ड व्होल्टेज रन टेस्ट. ओके, जर का मोटर जर 230 व्होल्टेजवरती ऑपरेट होणारी सिंगल फेज मोटर असेल तर त्याला 110-120 पासून रिड्यूस्ड व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज कमी करून त्याला रन करून आपण त्याची चाचणी घ्यायची सुरुवातीला. टेक रिड्यूस्ड व्होल्टेज रन टेस्ट त्याला म्हणतो आपण. चेक कूलिंग सिस्टम ऑफ इलेक्ट्रिकल ऑपरेशन्स. ओके, इलेक्ट्रिकलचे जे ऑपरेशन्स आहेत त्याचे कूलिंग सिस्टम काय आहेत हे सुद्धा चेक करायला हवे. चेक अर्थिंग पोझिशन, चेक अर्थिंग प्रोव्हिजन्स. ओके, अर्थिंगसाठी काय प्रोव्हिजन्स आहेत, सुविधा आहेत त्या चेक केल्या गेल्या पाहिजेत. आफ्टर दिस प्रायमरी टेस्ट द नेसेसरी ISI टेस्ट आर कॅरिड आउट. ह्या प्रायमरी टेस्ट, या प्राथमिकता ते टेस्ट झाल्यानंतर ISIने ठरवून दिलेल्या ज्या टेस्ट आहेत त्या कॅरिड आउट केल्या पाहिजेत. ओके, these are the two tests which is carried primarily before commissioning the electrical machines. Okay, first one is mechanical test and second one is electrical test.
सिलेबस टॉपिक 3.4 डिफरंट टेस्ट. ओके, वेगवेगळ्या चाचणी कोणकोणत्या आहेत ॲज पर ISI डिफरंट टेस्ट. ओके, in MSBT exam many time question is asked on this topic, which are the different test. Okay, state objective of routine, type and special test and give examples of each. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न MSBTच्या परीक्षांमध्ये विचारला आहे. स्टेट म्हणजे लिहा, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे, ऑफ रूटीन, रूटीन म्हणजे नियमित टेस्ट, टाईप म्हणजे एक सॅम्पल टेस्ट अँड स्पेशल, स्पेशल म्हणजे विशेष टेस्ट अँड सप्लिमेंटरी टेस्टसुद्धा असू शकते. त्यांचं आपल्याला उद्दिष्ट लिहायचं आहे अँड गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ इच, आणि प्रत्येक टेस्टचं एक एक्झाम्पल आपल्याला तिथं लिहायचं आहे. ठीक आहे. द इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ISI हॅज लेड डाऊन म्हणजे त्यांनी तिथे ठेवलेले आहेत द स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स. ओके, एक स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, एक म्हणजे तपशील ठेवलेला आहे. स्पेसिफिकेशन्स म्हणजे तपशील, स्टँडर्ड. ओके, एक स्टँडर्ड असा तपशील त्यांनी देऊन ठेवलेला आहे फॉर व्हेरियस मशीन्स. ओके, वेगवेगळ्या मशीनसाठी अँड डिफरंट टेस्ट आर फ्रेम्ड, आणि वेगवेगळ्या चाचण्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, आकार दिलेले आहेत, फ्रेम केलेले आहेत टू चेक द स्टँडर्ड्स अँड क्वालिटी ऑफ द मशीन. ओके, मशीनचा एकदम स्टँडर्ड आणि क्वालिटी, दर्जा चेक करण्यासाठी त्यांनी ISIने एक डिफरंट टेस्ट फ्रेम केलेले आहेत. त्याचबरोबर स्टँडर्ड स्पेसिफिकेशन देऊन ठेवलेले आहेत. ओके, दिस टेस्ट आर जनरली ग्रुप्ड इन 4 कॅटेगरीज. हे मग जे टेस्ट आहेत त्यांचा 4 कॅटेगरीमध्ये ते ग्रुप केलेले आहेत त्यांचे. फर्स्ट आहे रुटीन टेस्ट, सेकंड आहे टाईप टेस्ट, थर्ड आहे स्पेशल टेस्ट, फोर्थ आहे सप्लिमेंटरी टेस्ट. रुटीन टेस्ट म्हणजे नियमित चाचणी, टाईप टेस्ट म्हणजेच आपण त्याला एक सॅम्पल टेस्ट म्हणू. ओके, आपण पाहणार आहोत टाईप टेस्ट म्हणजे समजा 100 मशीन्स असतील तर रँडमली म्हणजे यादृच्छिक म्हणजे कसंही 2-3 त्याच्यातील सॅम्पल घ्यायचे आणि त्या सॅम्पलला टेस्ट केल्यानंतर बाकीच्या राहिलेल्या ज्या मशीन्स असतील, ज्या वस्तू असतील त्यांच्यावरती त्यांचा अनुमान लावणे की बाबा त्यासुद्धा ह्या स्पेसिफिकेशननुसार असू शकतील, मॅन्युफॅक्चर झाल्या असतील. याला आपण म्हणतो टाईप टेस्ट. ओके, आपण पुढे पाहणार आहोत. फोर्थ आहे सप्लिमेंटरी टेस्ट. सप्लिमेंटरी टेस्ट म्हणजे पूरक चाचणी. फर्स्ट रुटीन टेस्ट, नियमित टेस्ट. दिस टेस्ट आर कॅरीड आउट ऑन ईच अँड एव्हरी मशीन मॅन्युफॅक्चर्ड इन द इंडस्ट्री. ओके, ही रुटीन टेस्ट जी आहे ती प्रत्येक मशीनवरती, इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होणाऱ्या प्रत्येक मशीन्सवरती ही घेतली जाते. याला आपण रुटीन टेस्ट म्हणतो. टाईप टेस्ट पहा. दिस टेस्ट आर कॅरीड आउट ऑन फ्यू मशीन्स. ओके, फ्रॉम लॉट ऑफ मशीन्स ऑफ सेम डिझाईन अँड स्पेसिफिकेशन. ओके, सेम डिझाईनच्या भरपूर मशीनमधून काहीच मशीनवरती ही टेस्ट कॅरीड केली जाते. ओके, द टेस्ट रिझल्ट्स ऑफ फ्यू टेस्टेड मशीन्स, जो काय निकाल आहे काही मशीन्स टेस्ट केल्यानंतरचा, आर ट्रीटेड सेम. ओके, जो की तो सेम मानला जातो, ट्रीट केला जातो फॉर द कम्प्लीट लॉट ऑफ मशीन. ओके, फॉर द कम्प्लीट लॉट ऑफ मशीन, सर्व मशीनसाठी. से इफ 100 युनिट्स आर मॅन्युफॅक्चर्ड देन रँडम 2 or 3. इथं पहा, अशा पद्धतीने की समजा 100 मशीन्स मॅन्युफॅक्चर केले जातात, देन रँडम 2 or 3 युनिट्स आर टेकन फॉर टेस्टिंग. मग त्याच्यातून काही 2 आणि 3 किंवा 2 किंवा 3च युनिट हे टेस्टसाठी घेतले जातात. याला आपण म्हणतो टाईप टेस्ट. ओके, थर्ड आहे स्पेशल टेस्ट. स्पेशल टेस्ट म्हणजे विशेष टेस्ट. दिस टेस्ट आर कॅरीड आउट ऑन मशीन फॉर द स्पेसिफाईड पर्पज ओनली. ओके, हे ठराविक हेतूसाठी टेस्ट कॅरी केली जाते मशीनवरती, त्याला आपण स्पेशल टेस्ट म्हणतो. दिस टेस्ट आर कॅरीड आउट ऑन मशीन फॉर स्पेशल पर्पज. ओके, ठराविक हेतूसाठी कॅरी केली जाते ओनली. दॅट इज इफ अ परचेसर आस्क, जर का खरेदीदाराने विचारले तर, फॉर रिझल्ट्स फ्रॉम दिस टेस्ट, देन ओनली these आर कॅरीड आउट अँड रिझल्ट्स आर सीन बाय द परचेसर. ओके, मग तो जो निकाल आहे तो खरेदीदाराकडून पाहिला जातो. म्हणजे जर आपण एखादी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल वस्तू जर दुकानामध्ये किंवा शोरूममध्ये जर घ्यायला गेलो तर आपण त्या दुकानदारांना किंवा जो डेमो दाखवतो आहे त्याला आपण म्हणतो की बाबा हे सुरू करून दाखवा, हे अशा पद्धतीने लावून दाखवा. ठीक आहे ना, म्हणजेच याला आपण म्हणतो स्पेशल टेस्ट. ओके, जर का खरेदीदाराने विचारले तरच एक विशेष टेस्ट त्याच्यावरती केली जाते, याला आपण म्हणतो स्पेशल टेस्ट. डी आहे सप्लिमेंटरी टेस्ट. ओके, सप्लिमेंटरी पूरक टेस्ट. दिस टेस्ट आर परफॉर्म्ड व्हेनेवर नेसेसरी अँड आर नॉट व्हेरी कॉमन. ओके, ही टेस्ट ज्या त्यावेळी गरज असेल त्यावेळी कॅरी केली जाते अँड नॉट व्हेरी
कॉमन, आणि हे अतिशय काय असं कॉमन नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सार्वजनिक ही टेस्ट नाही आहे. दीज आर कॅरीड आउट इफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड. ही टेस्ट तेव्हाच कॅरी केली जाते ज्यावेळी आपल्याला अधिक माहिती मिळवायची असेल, रिक्वायर्ड अबाउट अ पर्टिक्युलर मशीन, एका ठराविक मशीनसाठी. Routine test, type test are explained with neat circuit diagrams, observation tables, calculation, and results, etc. in the respective chapters. In these chapters, the test on DC machines are explained. Okay, रुटीन टेस्ट जो आहे, टाईप टेस्ट जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्समध्ये. या चॅप्टरमध्ये आपण इन दिस चॅप्टर टेस्ट ऑन डी सी मशीन आर एक्सप्लेन्ड, या चॅप्टरमध्ये डी सी मशीनवरती टेस्ट एक्सप्लेन केलेल्या आहेत. सिलेबस टॉपिक 3.5 मेथड्स ऑफ टेस्टिंग. ओके, मेथड्स ऑफ टेस्टिंग, टेस्टिंग करण्याच्या पद्धती, मेथड्स आपण इथे पाहणार आहोत. चाचणी करण्याच्या पद्धती. ठीक आहे, आता या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या लेटेस्ट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. समर 19 या परीक्षेमध्ये कम्पेअर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड टेस्टिंग, अशा पद्धतीचा प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारला इथे पहा. कम्पेअर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग, विंटर 2018 आणि समर 2019 साठी. ठीक आहे, तर पाहूया मेथड्स ऑफ टेस्टिंग कोणकोणत्या आहेत. चाचणी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. इन ऑर्डर टू चेक द परफॉर्मन्स such as efficiency, regulation, losses, change in speed, condition of commutation, temperature rise, etc. ओके, पहा या ज्या टेस्ट आहेत म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे कार्य, कामगिरी, सच ॲज जसं की इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, रेग्युलेशन, लॉसेस, काही लॉसेस होतात का, चेंज इन स्पीड, स्पीडमध्ये चेंज होतो का, बदल होतो का, कंडिशन्स, स्थिती काय, कंडिशन्स ऑफ कम्युटेशन, बंद करण्याची परिस्थिती, कंडिशन ऑफ कम्युटेशन, कम्युटेशन म्हणजे बंद करणे. ठीक आहे, टेम्परेचर राईज, तापमान वाढीचं काय त्याच्यामध्ये आहे का, एटसेट्रा इत्यादी. ह्या सर्व ज्या टेस्ट आहेत, परफॉर्मन्स आहेत, एकंदरीतच काय कामगिरी चेक करण्याच्या अनुसार द मशीन्स मे बी टेस्टेड. ओके, मग मशीनला कदाचित त्याची चाचणी घेतली जाते बाय डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड्स अँड रिजनरेटिव्ह मेथड्स. ओके, डायरेक्ट मेथड, डायरेक्ट मेथड आहे, डायरेक्ट पद्धत आहे, इनडायरेक्ट पद्धत आहे, अँड रिजनरेटिव्ह म्हणजे पुनरुत्पादित पद्धत. ओके, मेथड्स ऑफ टेस्टिंग. मग अशा पद्धतीने त्याच्या चाचण्या घेऊन आपण काय करतो, या गोष्टींचा परफॉर्मन्स, कामगिरी आपण तिथे पाहतो. ओके, मग पहा, फर्स्ट आहे डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग, सेकंड आहे इनडायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग, थर्ड आहे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ टेस्टिंग. रिजनरेटिव्ह म्हणजेच पुनरुत्पादित. ठीक आहे, फिगर 3.5.1 मेथड्स ऑफ टेस्टिंग. फर्स्ट आहे डायरेक्ट मेथड्स ऑफ टेस्टिंग. इन दिस मेथड द मशीन इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द लोड और पुली and brake arrangement is provided, or electrical load may be connected in the form of a calibrated machine. ओके, इथं पाहू शकतो आपण डायरेक्ट मेथड म्हणजेच मशीनला डायरेक्ट लोड द्यायचा आहे पुलीने किंवा ब्रेक अरेंजमेंट करून, किंवा जर कॅलिब्रेटेड मशीन असेल तर तिथे इलेक्ट्रिकल लोड डायरेक्टच कनेक्ट करायचा आहे. ओके, इन दिस मेथड, या मेथडमध्ये द मशीन इज डायरेक्टली कनेक्टेड. आता मशीन म्हणजे जिथे दोन गोष्टी असू शकतात, मोटरसुद्धा असू शकते, ट्रान्सफॉर्मरसुद्धा असू शकतो. ठीक आहे, ह्या आपले इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत. या मशीनला त्याची इफिशियन्सी, लॉसेस, टेम्परेचर राईज किंवा आपण त्याचे कंडिशन ऑफ कम्युटेशन इत्यादी चेक करण्यासाठी ही पद्धत आपण करतो, ज्याला आपण डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग म्हणतो, की ज्याच्यामध्ये मशीनला डायरेक्ट लोड दिला जातो. ओके, डायरेक्ट लोड, डायरेक्टली कनेक्टेड विथ द लोड, म्हणजेच पुली किंवा ब्रेक अरेंजमेंट देतात, किंवा कॅलिब्रेटेड मशीन जर असेल तर इलेक्ट्रिकल लोड देतात, मे बी कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ ए कॅलिब्रेटेड मशीन. ठीक आहे, ब्रेक टेस्ट अँड कॅलिब्रेटेड मशीन टेस्ट आर द एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टेस्ट. मग त्याच्यामध्ये ब्रेक टेस्ट अँड कॅलिब्रेटेड मशीन टेस्ट हे डायरेक्ट टेस्टची उदाहरणं आहेत. दीज आर फॉर रोटेटिंग मशीन. ओके, हे टेस्ट आहेत ते रोटेटिंग मशीनसाठी आहेत, म्हणजेच मोटरसाठी आहेत. फॉर स्टॅटिक मशीन म्हणजे स्थिर मशीनसाठी, लाईक ट्रान्सफॉर्मर, लोड टेस्ट इज कॅरीड आउट बाय कनेक्टिंग इलेक्ट्रिकल लोड ऑन सेकंडरी. ओके, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला इलेक्ट्रिकल लोड कनेक्ट करून आपण लोड टेस्ट कॅरी करतो तिथे. ओके, लोड टेस्ट हे कॅरी केले जाते. सेकंड आहे इनडायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग. इनडायरेक्ट पद्धत काय आहे चाचणी करण्याची किंवा टेस्टिंगची? सेकंड इनडायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग. ॲज पर द नेम सजेस्ट, लोड इज नॉट कनेक्टेड डायरेक्टली. ओके, नावावरूनच असं लक्षात येते की लोड हा डायरेक्टली कनेक्ट केलेला नसतो. ओके, ऑन द मशीनवरती, परंतु इट इज रन ऑन नो लोड अँड द डाटा ऑब्टेन्ड फ्रॉम द नो लोड टेस्ट. ओके, मग मशीनला
रन केलं जातं नो लोडवरती, म्हणजे कोणताही लोड न देता. अँड द डाटा ऑब्टेन्ड, आणि जी माहिती मिळते, डाटा आपण मिळवतो फ्रॉम नो लोड टेस्ट. नो लोड म्हणजेच कोणताही लोड द्यायचा नाही, मोटरला फ्री रन करायचं आहे. ओके, नो लोड टेस्ट इज यूज्ड टू फाइंड द इफिशियन्सी. ओके, आणि मग हा जो डाटा आहे तो वापरला जातो इफिशियन्सी, कार्यक्षमता, लॉसेस इत्यादी फाइंड आउट करण्यासाठी ॲट डिफरंट लोड, वेगवेगळ्या लोडसाठी. ओके, स्विंगबर्स. आता पहा, स्विंगबर्न्स टेस्ट इज द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट टेस्ट. स्विंगबर्न्स टेस्टमध्ये असं केलं जातं, मशीनला नो लोडवरती फिरवलं जातं आणि त्याच्यावरून जो डाटा मिळतोय, मग तो डाटा यूज केला जातो, वापरला जातो हे शोधण्यासाठी की त्या मशीनची कार्यक्षमता काय असेल, लॉसेस काय असेल, किंवा ॲट डिफरंट लोड्स. मग हळूहळू लोड त्याच्यावरती देऊन त्या डिफरंट लोडवरती इफिशियन्सी आणि लॉसेस फाइंड आउट केले जातात. याला आपण इनडायरेक्ट टेस्ट म्हणतो. ओके, मग त्याचं स्विंगबर्न टेस्ट हे एक्झाम्पल आहे ऑफ इनडायरेक्ट टेस्ट. फॉर ट्रान्सफॉर्मर, मग ट्रान्सफॉर्मरसाठी OC ओपन सर्किट अँड SC शॉर्ट सर्किट टेस्ट आर द इनडायरेक्ट टेस्ट. ओके, मग ट्रान्सफॉर्मरसाठी अशा पद्धतीचे ओपन सर्किट टेस्ट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट हे इनडायरेक्ट टेस्टचे उदाहरण आहेत. ॲडव्हान्टेज ऑफ इनडायरेक्ट टेस्टिंग. आता इनडायरेक्ट टेस्टिंगचे फायदे काय आहेत? फॅसिलिटी, सुविधा, त्याच्यामध्ये सुविधा आहेत. टू टेस्ट हाय कॅपॅसिटी मशीन्स. ओके, कोणताही लोड द्यायचा नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण हाय कॅपॅसिटी मशीनला टेस्ट करण्याची सुविधा ह्याच्यामध्ये आहे. इनडायरेक्ट मेथडमध्ये हाच मोठा फायदा आहे. ऑन विच डायरेक्ट लोडिंग नॉट पॉसिबल. ओके, म्हणजेच की ज्याच्याने डायरेक्ट लोडिंगवरती हे शक्य नाही आहे. सेकंड ॲडव्हान्टेज आहे टाईम अँड एनर्जी सेव्हिंग इन टेस्टिंग. साहजिकच आहे, तिथं कोणताही सुरुवातीला लोड द्यायचा नसल्यामुळे त्याच्याने टाईम आणि ऊर्जा ही आपले वाचते, सेव्ह होते, बचत होते. थर्ड आहे रिझल्ट्स आर अप्रॉक्सिमेट बट नॉट फार अवे फ्रॉम द ॲक्च्युअल. ओके, रिझल्ट्स हे जवळपास सेमच असतात परंतु नॉट फार अवे. नॉट फार अवे म्हणजे फार दूर नाही आहेत. ओके, नॉट फार अवे फ्रॉम ॲक्च्युअल रिझल्ट्सपासून फार दूर नसणारे रिझल्ट्स आपल्याला तिथे मिळतात. अँड थर्ड आहे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ टेस्टिंग. थर्ड प्रकार आहे रिजनरेटिव्ह म्हणजे पुनरुत्पादित. ठीक आहे. द आयडेंटिकल मशीन्स. ओके, सेम आयडेंटिकल दोन मशीन्स आर इलेक्ट्रिकली अँड मेकॅनिकली कनेक्टेड. ओके, इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली कनेक्टेड केले जातात टुगेदर, एकत्र. अँड आउटपुट ऑफ सेकंड मशीन. ओके, सेकंड मशीनचं जे आउटपुट असेल इज फेड बॅक टू फर्स्ट मशीन, पहिल्या मशीनला दिलं जातं. विच सेव्ज पॉवर फॉर टेस्टिंग, जो की तो टेस्टिंगसाठी लागणारी पॉवरची बचत करतो. ओके, मग त्याच्यासाठी हॉपकिन्सन्स टेस्ट और बॅक टू बॅक टेस्ट इज द एक्झाम्पल ऑफ रिजनरेटिव्ह टेस्ट. मग हॉपकिन्सन्स टेस्ट किंवा बॅक टू बॅक, एकामागे एक, म्हणजेच पहिल्या मोटरचा जो आउटपुट आहे, आता पहिल्या मोटरचा आउटपुट काय असणार आहे? रोटेटिंग शाफ्ट. तो दुसऱ्या मोटरच्या इनपुटला म्हणजे शाफ्टला कनेक्ट केला जातो आणि दुसऱ्या मोटरचं जे आउटपुट आहे, इलेक्ट्रिकल आउटपुट जे मिळेल. ओके, आता मोटर ही जनरेटर म्हणून ॲक्ट होईल. ओके, सेकंड मोटर ही जनरेटर म्हणून ॲक्ट होईल. मग त्याच्यातून जो सप्लाय मिळणार आहे तो फर्स्ट मोटरला तिथे इनपुट दिला जातो, जेणेकरून पॉवरची तिथे बचत होईल, टेस्टिंगसाठी लागणारी पॉवर ही वाचेल. मग हॉपकिन्सन्स टेस्ट हे एक उदाहरण आहे. किंवा बॅक टू बॅक टेस्ट इज द एक्झाम्पल ऑफ रिजनरेटिव्ह टेस्ट. सिमिलर बॅक टू बॅक टेस्ट इज कॅरिड आउट ऑन टू आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर्स. अशा पद्धतीची टेस्ट जे आहेत, बॅक टू बॅक टेस्ट, हे कॅरी केलं जातं दोन आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मरसाठी. ओके, ह्या सर्व टेस्ट ज्या आहेत त्या फक्त एकच उद्दिष्ट आहे की त्या मशीनच्या किंवा ट्रान्सफॉर्मरच्या, ठीक आहे, इफिशियन्सी, कंडिशन्स ऑफ कम्युटेशन, टेम्परेचर राईज, लॉसेस हे फाइंड आउट करण्याचं मेन उद्दिष्ट आहे. ओके, मग टेस्ट करण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. डायरेक्ट टेस्ट, इनडायरेक्ट टेस्ट, रिजनरेटिव्ह मेथड ऑफ टेस्टिंग. ठीक आहे. द अबाव टेस्ट्स आर एक्सप्लेन्ड इन डिटेल्स अलॉंग विथ इल्युस्ट्रेशन बिलोज. ओके, वरील ज्या टेस्ट आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत विस्तारानुसार खालील प्रमाणात. ते पाहू शकतो आपण. मेथड्स ऑफ DC मशीन टेस्टिंग 3.5.1 ब्रेक टेस्ट, डायरेक्ट टेस्ट ऑन DC मशीन. आता डायरेक्ट टेस्ट विस्तृतमध्ये आपण पाहूयात डायग्रामसोबत. ओके, डायरेक्ट टेस्ट किंवा त्याला आपण ब्रेक टेस्टसुद्धा म्हणतो. दिस इज द डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग द मशीन. This is the direct method of testing the machine. The machine is gradually loaded. ओके, मशीनला हळूवारपणे लोड दिला जातो फ्रॉम नो लोड टू फुल लोड. ओके, नो लोडपासून म्हणजे कोणताही लोड नसताना त्याच्या शाफ्टवरती आपण फुल लोड देतो हळूहळू. द पुली इज फिटेड ऑन द शाफ्ट ऑफ द मोटर. ओके, मोटरच्या शाफ्टवरती पुली फिट केलेली असते. द लिदर बँड ब्रेक. ठीक आहे, म्हणजे तिथे एक पट्टा
तिथे एक चांबडी पट्टा तिथे आपण ब्रेक म्हणून यूज करतो. द टेन्शन ऑन विच ॲडजस्टेड ऑन द पुली. मग पुलीच्या वरची जो ताण आहे तो ॲडजस्ट केला जातो. इज सपोर्टेड अराउंड द पुली ॲज शोन इन द फॉलोविंग स्केच. ओके, पुढील डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे जो पुलीवरचा टेन्शन अरेंज करण्याचा जो सिस्टम आहे ती दाखवलेली आहे. आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. द आउटपुट ऑफ द मशीन इज कन्वर्टेड इन टू हीट. ओके, मशीनची मग जे आउटपुट असेल, कारण त्याचं आपण शाफ्ट काय केलेलं आहे, पुलीद्वारे जकडून ठेवलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे, लोड वाढवलेला आहे, त्याच्यावरती ताण वाढवलेला आहे. मग मशीनची जी आउटपुट असेल ती काय असणार आहे, हीटच असणार आहे. हीट ड्यू टू फ्रिक्शन. ओके, घर्षणामुळे जो हीट तयार होणार आहे तो फ्रिक्शन बिटवीन द बँड ब्रेक अँड पुली. ओके, मग हे आउटपुट असणार आहे. ओके, बँड ब्रेक आणि पुलीमधलं जे घर्षण होऊन हीट जे उत्पादन होणार आहे तो मशीनचा आउटपुट असेल. द आउटपुट इज वेस्टेड अँड देअरफॉर ओनली स्मॉल मशीन अप टू 5 किलोवॅट कॅन बी टेस्टेड बाय दिस मेथड. ओके, बँड ब्रेक आणि जो पुली आहे यांच्यामधील घर्षणामुळे जो हीट निर्माण होणार आहे ती वेस्टेजच आउटपुट आहे. ओके, द आउटपुट इज वेस्टेड अँड देअरफॉर म्हणून ओनली स्मॉल मशीन्स, म्हणून फक्त स्मॉल मशीन अप टू 5 किलोवॅट 5 किलोवॅटपर्यंतच्या मशीन्सवरती ही टेस्ट कॅरी केली जाते. कॅन बी टेस्टेड बाय दिस मेथड, या पद्धतीने. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट. आता ब्रेक टेस्टचे फायदे काय आहेत. इट इज डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग. ही एक डायरेक्ट पद्धत आहे टेस्टिंग करण्याची. टेम्परेचर राईज ऑफ द मशीन कॅन बी नोटेड. याच्यामध्ये तापमान वाढ, मशीनची जी तापमान वाढ आहे ती नोट डाऊन केली जाते. कम्युटेशन डिफिकल्टीज कॅन बी ऑब्झर्वड. बंद करण्याची कम्युटेशन जे आहेत, कम्युटेशन डिफिकल्टीज कॅन बी ऑब्झर्वड. ओके, रिझल्ट्स सो फाउंड आर ॲक्युरेट. म्हणजे याच्यातून जे रिझल्ट्स मिळतात ते ॲक्युरेट आहेत. फिफ्थ ॲडव्हान्टेज आहे, एनी टाईप ऑफ मोटर शंट सिरीज और कंपाऊंड कॅन बी टेस्टेड बाय दिस मेथड. कोणत्याही प्रकारची मोटर असू दे, शंट मोटर, सिरीज मोटर किंवा कंपाऊंड मोटर, या पद्धतीने चेक केली जाते डायरेक्ट टेस्टमध्ये. बट फॉर सिरीज मोटर, परंतु सिरीज मोटर द प्रिकॉशन इज टेकन दॅट इट शुड नॉट रन ऑन नो लोड. ओके, परंतु सिरीज मोटर जी आहे ती नो लोडवरती केव्हाही टेस्ट केली जात नाही. ओके, सिरीज मोटर द प्रिकॉशन इज दॅट टेकन, ही काळजी घेतली पाहिजे. इट शुड नॉट रन, इट शुड नॉट म्हणजे केव्हाही त्याला रन नाही केलं पाहिजे ऑन नो लोड, कोणताही लोड नसताना. ओके, ही प्रिकॉशन्स त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. हे झाले ॲडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट टेस्टिंग किंवा ब्रेक टेस्टिंग. ठीक आहे. डिसॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट. डिसॲडव्हान्टेज म्हणजे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा असणार आहेत. ओके, मग पहा, फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे सुटेबल ओनली फॉर स्मॉल मशीन अप टू 5 किलोवॅट. ओके, ही टेस्ट फक्त स्मॉल मशीनसाठी, की जिथंपर्यंत 5 किलोवॅटचा जिथं ते मोटरचं रेटिंग आहे अशा मोटरसाठी ही टेस्ट कॅरी केली जाते. हा तोटा आहे. अँड नॉट सुटेबल फॉर हायर कॅपॅसिटी, आणि हायर कॅपॅसिटीचे जे मोटर्स आहेत त्यांच्यासाठी हे सुटेबल नाही आहे. ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ ब्रेक फ्रिक्शन. ओके, ब्रेक फ्रिक्शनच्या लिमिटेशन्समुळे. ओके, ब्रेकचं जे घर्षण आहे त्याच्या लिमिटेशन्समुळे जास्त वॅटेजच्या मोटरवरती ही टेस्ट कॅरी केली जात नाही. बर्निंग आउट ऑफ लिदर बँड. ओके, मग जो लिदर बँड जो आहे तो बर्न होण्याची तिथे शक्यता असते. ओके, पुली शुड बी वॉटर कूल्ड. पुली ज्या आहेत त्या वॉटर कूल्ड असाव्या लागतात. हा तोटा आहे. एनर्जी इज वेस्टेड ड्युरिंग टेस्टिंग. याच्यामध्ये ऊर्जा भरपूर खर्च होते ही टेस्ट कॅरी करताना, म्हणजे हा तोटा आहे. ठीक आहे. रिक्वायर मोअर टाईम फॉर टेस्टिंग. अधिक टाईम याच्यामध्ये लागतो. रिप्लेसमेंट ऑफ बर्नआउट बेल्ट मे बी रिक्वायर्ड. जर का एखादा बेल्ट जर बर्नआउट झाला, जळाला, तर त्याला रिप्लेसमेंट करावं लागतं. ओके, इथं पाहू शकतो आपण सर्किट डायग्राम फॉर ब्रेक टेस्ट. सर्किट डायग्राम फॉर ब्रेक टेस्ट. आता ब्रेक टेस्ट करत जात असताना इथे पहा स्टार्टर दिलेला आहे. लाईन DC मशीन आहे. ओके, DC सप्लाय, त्यामुळे DC सप्लाय ICTP दिलेला आहे. फ्युजेस आहेत. इथे ॲम्पियर मीटर लावलेला आहे म्हणजे करंट मोजण्यासाठी, जो की लाईनला दिलेला आहे. त्याचबरोबर आर्मेचर आणि फील्ड. आता आर्मेचर जर पाहायला गेलं तर आर्मेचर रोधक, ठीक आहे, म्हणजेच आर्मेचर रेझिस्टन्स RA इथं दिलेला आहे, जो की व्हेरिएबल आहे, ॲडजस्टेबल आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक ॲमीटर जोडलेला आहे करंट मोजण्यासाठी. आर्मेचर करंट आपण ज्याच्यातून मेजर करतो. ओके, त्याचबरोबर इथे पाहू शकतो आपण आर्मेचर आहे हे DC मोटरचा आर्मेचर, त्याच्या अक्रॉसमध्ये एक व्होल्टेज लावलेला आहे. ओके, हा फील्ड आहे. फील्ड रेझिस्टन्ससुद्धा कनेक्ट केलेला आहे, जो की व्हेरिएबल आहे, ॲडजस्ट करू शकतो आपण. त्यानंतर फील्ड रेझिस्टन्सच्या मध्ये आपण काय केलेलं आहे, फील्ड रेझिस्टन्सच्या मध्ये एक ॲमीटर पुन्हा कनेक्ट केलेला आहे, कारण फील्ड करंटसुद्धा मेजर करायला हवा. ओके, इथे पाहू शकतो ZZZ, A AA म्हणजेच आर्मेचर, ZZZ म्हणजेच फील्ड,
ठीक आहे. अशा पद्धतीने हे कनेक्शन्स असणार आहेत डायरेक्ट टेस्टचे किंवा ब्रेक टेस्टचे. इथे पाहू शकतो आपण पुली. आता पुली अरेंजमेंट किंवा ब्रेक देणे डायरेक्ट टेस्टमध्ये आपण हेच करतो की मशीनला आपण सुरुवातीलाच लोड देतो आणि मशीन ठरलेल्या रेटेड व्होल्टेजप्रमाणे ठरलेल्या RPM प्रमाणे फिरवण्याचा प्रयत्न करतो. ओके. सुरुवातीला वेट पुलीवरती दिला असल्याकारणाने हा जो शाफ्ट आहे किंवा पुली आहे तो आणि बेल्टमध्ये घर्षण होतं. ओके. कारण आपण त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग बेल्टमध्ये जी हीट तयार होते ती वेस्टेडच आहे. ओके. मग हे जे तोटे सांगितलेले आहेत. ओके. इथे पाहू शकतो आपण इथे लोड अरेंज करण्यासाठी व्हील दिलेला आहे. जो हा व्हील रोटेट केल्यानंतर लोड इथे त्या पुलीवरती बसतो. वेट 1, वेट 2, स्प्रिंग बॅलन्सने वेट 1, वेट 2 दिलेले आहेत. बेल्ट दिलेला आहे. वॉटर कूल्ड पुली. ओके. हा जो पुली आहे याची पुलीची जी ड्रम आहे हा वॉटर कूल्ड असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने डायरेक्ट टेस्ट किंवा ब्रेक टेस्टची अरेंजमेंट आहे. हाऊ टू परफॉर्म ब्रेक टेस्ट. आता ब्रेक टेस्ट कशा पद्धतीने परफॉर्म केली पाहिजे दॅट इज प्रोसिजर फॉर ब्रेक टेस्ट. आता प्रोसिजर काय आहेत ब्रेक टेस्ट कॅरी करण्यासाठी? तर पहा प्रोसिजर म्हणजेच प्रक्रिया. फर्स्ट आहे कनेक्ट द अप्रोप्रिएट रेंजेस ऑफ द मीटर्स विथ प्रॉपर पोलॅरिटीज ॲज शोन इन फिगर 3.5.2. 3.5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या रेंजचे अप्रोप्रिएट योग्य ते मीटर्स हे कनेक्ट करायचे आहेत विथ प्रॉपर पोलॅरिटीज. ओके. योग्य त्या पोलॅरिटीजप्रमाणे. सेकंड आहे सी दॅट द बेल्ट इज लूज इनिशियली. सुरुवातीला हे पहा की बेल्ट लूज असायला हवा फॉर शंट ऑर कंपाऊंड मोटर. ओके. शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी. बट टाईट इन केस ऑफ सिरीज मोटर. परंतु सिरीज मोटरसाठी तो टाईट असायला हवा. कारण आपण कोणती काळजी घ्यायची आहे सिरीज मोटर हे नो लोडवरती कधीही फिरवायची नाही. म्हणजे त्याला काहीतरी सुरुवातीला लोड द्यायलाच पाहिजे. ठीक आहे. थर्ड आहे कीप रिओस्टॅट इन मिनिमम पोझिशन. जे आर्मेचर रिओस्टॅट असेल फील्ड रिओस्टॅट असेल त्याला मिनिमम पोझिशनवरती ठेवायचं आहे. अँड स्विच ऑन द सप्लाय अँड स्टार्ट द मोटर विथ द हेल्प ऑफ स्टार्टर. आणि स्विच ऑन करून मोटर स्टार्टरच्या मदतीने स्टार्ट करायचे. फोर्थ आहे ॲडजस्ट द स्पीड ऑफ मोटर टू इट्स रेटेड व्हॅल्यू. रेटेड व्हॅल्यूच्या पद्धतीने किंवा रेटेड स्पीडपर्यंत त्याचा स्पीड ॲडजस्ट करायचा आहे विथ रिओस्टॅट RF फील्ड रिओस्टॅट रोटेट करून. अँड टेक डाऊन द रिडिंग्स ऑफ मीटर्स फॉर नो लोड. आणि रिडिंग घ्यायचे आहेत नो लोडसाठी विथ द हेल्प ऑफ हँडव्हीलच्या मदतीने ॲडजस्ट द लोड ऑन ब्रेक पुलीवरचा लोड ॲडजस्ट करायचा आहे टू द डिझायर्ड लोड कंडिशन्स. ओके. डिझायर्ड म्हणजे हवा असणाऱ्या लोड स्थितीप्रमाणे सच ॲज 20%, 40% अप टू 100%. ओके. अशा पद्धतीने लोड तिथे देत राहायचं आहे. ॲडजस्ट करत राहायचं आहे. सिक्स्थ नंबर कीप द स्पीड कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट ॲज फार ॲज पॉसिबल. ओके. शक्य तेवढ्या वेळ एक्सपेरिमेंट होत असताना स्पीड कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्पीड कमी करायचं नाही आहे. नोट डाऊन द मीटर रिडिंग अँड स्प्रिंग बॅलन्स रिडिंग्स. ओके. मीटर रिडिंग्स आणि स्प्रिंग बॅलन्स रिडिंग्स हे नोट डाऊन करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. सी दॅट देअर इज सफिशियंट वॉटर इन द हॉलो पुली फॉर कूलिंग पर्पज. ओके. पोकळ असणाऱ्या पुलीमध्ये सफिशियंट वॉटर आहे का म्हणजे पूरक पाणी आहे का हे चेक करायचं आहे. कूलिंग पर्पजसाठी ते असणार आहे. ओके. नाईन्थ स्टेप आहे आफ्टर टेकिंग द रिडिंग्स अप टू फुल लोड कंडिशनपर्यंत रिडिंग घेतल्यानंतर ग्रॅज्युअली रिड्यूस द लोड. ओके. हळूवारपणे लोड कमी करायचा आहे. द स्पीड अँड स्टॉप द मोटर. आणि स्पीड हळूवारपणे कमी करून मोटरला स्टॉप करायचं आहे. 10 नंबर केअर शुड बी टेकन टू टेक द रिडिंग्स विदिन अ शॉर्ट टाईम अदरवाईज. ओके. ही काळजी घेतली पाहिजे की कमी वेळात रिडिंग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अदरवाईज नाहीतर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ बर्निंग. ओके. मग तिथे बर्निंग होण्याची शक्यता आहे. बर्निंग आउट द बेल्ट म्हणजे बेल्ट जळण्याचा तिथं शक्यता असते. ड्यू टू हीट प्रोड्युस्ड बाय फ्रिक्शन. घर्षणामुळे हीट तयार झाल्यामुळे. ओके. म्हणून कमी वेळामध्ये लवकरात लवकर फास्ट रिडिंग घेण्याचा तिथं प्रयत्न करायचा आहे. 11 नंबर हॉलो पुली हॅव्हिंग वॉटर इनसाइड. ओके. पोकळ जे पुली आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आहे हेल्प्स कूलिंग जो की तो कूलिंगसाठी मदत करतो. 3.5.1.1 ब्रेक टेस्ट ऑन DC सिरीज मोटर. आता DC सिरीज मोटरच्या बाबतीत काय आहे की तो नो लोडवरती फिरवायचं नाही आहे म्हणजे सुरुवातीलाच त्याला लोड द्यायचा आहे. ठीक आहे. टू प्रोसिजर टू परफॉर्म ब्रेक टेस्ट ऑन DC सिरीज मोटर ॲज फॉलोज. DC सिरीज मोटरवरती ब्रेक टेस्ट किंवा डायरेक्ट टेस्ट परफॉर्म करताना पहा काय होतं. ओके. स्पीड लोड हा स्पीड वर्सेस लोड दाखवणारा ग्राफ तिथं दाखवलेला आहे.
ठीक आहे. वाय ॲक्सेसवरती स्पीड घेतलेला आहे, एक्स ॲक्सेसवरती लोड आहे. स्पीड जास्त असेल तर लोडसुद्धा जास्त हवा. ओके. वन इम्पॉर्टंट प्रिकॉशन इन दिस केस, एक महत्त्वाची काळजी या केसमध्ये घेतली जाते, अशा मोटरच्या केसमध्ये, सिरीज मोटरमध्ये ऑफ मोटर टू बी टेकन दॅट ॲट नो लोड इट्स स्पीड इज डेंजरसली हाय. ओके. कोणताही लोड नसताना त्याचा जो वेग आहे, स्पीड आहे, तो अतिशय डेंजरस असू शकतो, धोकादायक असू शकतो. ॲज शोन लोड स्पीड लोड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक. ओके. लोड स्पीड लोड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच स्पीड वर्सेस लोड, म्हणजेच आर्मेचर करंट या कॅरेक्टरिस्टिकमध्ये दाखवल्याप्रमाणे इन केस ऑफ डी सी मोटर फॉर स्पीड कंट्रोल. ओके. डी सी मोटरच्या केसमध्ये स्पीड कंट्रोलसाठी स्टार्टिंगसाठी लोडिंग पर्पज फेस प्लेट ड्रम टाईप कंट्रोलर इज यूज्ड. इनिशियली इट इज फुल्ली इन्सर्टेड अँड सुरुवातीला तो पूर्णपणे इन्सर्ट केलेला असतो अँड देन कट आउट ग्रॅज्युअली अँड रन ॲट इट्स रेटेड नो लोड स्पीड. ओके. द कंट्रोलर रेजिस्टन्स इज देन नॉट टू बी डिस्टर्ब्ड. ओके. मग कंट्रोलरचा जो रोधक आहे तो नंतर डिस्टर्ब केला जात नाही. फॉर ब्रेक टेस्टसाठी द पुली बेल्ट स्प्रिंग बॅलन्स सेट मे बी यूज्ड बाय टायटनिंग द बेल्ट. द आर्टिफिशियल लोड is applied and spring balance reading, speed, supply, size readings are taken. Okay. From the brake side reading, the torque and output is found, and from the meter reading on supply side the input is found out. Okay. From the brake side म्हणजे जिथं आपण ब्रेक जोडलेला आहे, the torque and output is found, जिथून आपल्याला टॉर्क म्हणजे चक्राकार फिरण्याची गती टॉर्क आणि आउटपुट आपल्याला तिथे फाउंड मिळेल, इज फाउंड. अँड फ्रॉम द मीटर रिडिंग, आणि मीटर रिडिंगवरून ऑन द सप्लाय साईडच्या मीटर रिडिंगवरून आपल्याला इनपुट हे फाउंड आउट होते. ओके. इथं दाखवल्याप्रमाणे डी सी सिरीज मोटरवरती आपण हा एक्सपेरिमेंट रन करत असताना इथे पहा डी सी आपला स्टार्टर ड्रम कंट्रोलर. ओके. ड्रम कंट्रोलर इथे सुरुवातीला यूज केला जातो. ठीक आहे. इथे पहा आर्मेचर दिलेला आहे, फील्ड दिलेला आहे. आर्मेचर आणि फील्ड सिरीजमध्ये कनेक्ट आहेत म्हणून ह्याला आपण डी सी सिरीज मोटर म्हणतो. सुरुवातीला आपण हा लोड ॲडजस्ट केलेला असतो स्प्रिंग बॅलन्सने. स्प्रिंग बॅलन्स लोड आहे हा बेल्ट पुली शाफ्ट इथे दिलेला आहे, जो की मोटरचं शाफ्ट इथे ॲडजस्ट होईल, इथे पुली ॲडजस्ट होईल. ओके. त्याचबरोबर वॉटर कूल्ड पुली इथे दाखवलेली आहे. ओके. अशा पद्धतीने डी सी सिरीज मोटरवरती एक्सपेरिमेंट, डायरेक्ट टेस्ट किंवा ब्रेक टेस्ट हे प्रिकॉशन्स घेऊन केले जातात. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.5.2 कॅलिब्रेटेड मशीन टेस्ट. सिलेबस टॉपिक 3.5.2 हे ही टेस्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 स्टार्ट केला होता. ओके. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आपण पुन्हा एकदा रिवाईज करूयात. सिलेबस टॉपिक कोणकोणते आहेत. सिलेबस टॉपिक कंटेंट आपण पाहिले युनिट नंबर 3 टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन्स. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 3.1, 3.2, 3.3, 4, 5, 6 इत्यादी ज्या आहेत. टेस्टिंग नीड. ओके. त्याचबरोबर सिंगल फेज मोटर, 3 फेज मोटरवरती कोणकोणत्या टेस्टिंग आहेत, ट्रबल शूटिंग असेल, फाउंडेशन्स असतील, टूल्स आणि इन्स्ट्रुमेंट्स इत्यादी असतील. हे जे सिलेबस टॉपिक आहेत आपण पूर्ण या युनिटमध्ये डिस्कस करणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. त्याचबरोबर स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज आपण पाहिलेत. सिलेबस टॉपिक 3.1 इंट्रोडक्शन आपण घेतला. 3.1.1 ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ टेस्टिंगचे उद्दिष्टे, महत्त्व काय आहेत ते सुद्धा पाहिलेत. 3.2 रोल्स ऑफ ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड इन टेस्टिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ओके. ब्युरो म्हणजेच कार्यालय, इंडियन स्टँडर्ड, इंडियन मापदंडाचं, भारतीय मापदंडाचे जे कार्यालय आहे त्यांचं भूमिका काय आहे इलेक्ट्रिकल टेस्टिंगमध्ये, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या चाचण्यांमध्ये, ते आपण पाहिलं. ओके. जे की ते सर्टिफाय करतात, ISI मानांकन देतात प्रत्येक मॅन्युफॅक्चर झालेल्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला. ओके. 3.2.1 ऑब्जेक्टिव्ज ऑफ ISIचे उद्दिष्ट काय आहेत ते सुद्धा आपण पाहिलेत. त्याचबरोबर टेस्ट ऑन इलेक्ट्रिकल मशीन बिफोर कमिशनिंग. इलेक्ट्रिकल मशीनला सुरू करण्या अगोदर कोणकोणत्या टेस्ट आहेत. मेकॅनिकल टेस्ट आहे, इलेक्ट्रिकल टेस्ट आहे. त्याचबरोबर डिफरंट टेस्ट, वेगवेगळ्या टेस्ट आहेत. मग वेगवेगळ्या टेस्ट जसे की रुटीन टेस्ट, टाईप टेस्ट, स्पेशल टेस्ट आणि सप्लिमेंटरी टेस्ट. मेथड्स ऑफ टेस्टिंगच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग, इनडायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग, रिजनरेटिव्ह मेथड ऑफ टेस्टिंग. ओके.
त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.5.1 ब्रेक टेस्ट डायरेक्ट टेस्ट ऑन DC मशीन आपण डायग्रामसहित पूर्ण पाहिलेत. ओके, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पाहिले. इथे पाहू शकतो आपण. ओके, कंपाऊंड मोटर आणि शंट मोटरसाठी ही अरेंजमेंट दिलेली आहे. त्याचबरोबर ब्रेक टेस्ट ऑन DC सिरीज मोटर हा सुद्धा टॉपिक 3.5.1.1 आपण पाहिला. DC सिरीज मोटरसाठी सर्किट डायग्राम अरेंजमेंट इथं अशी दिलेले आहेत. ओके, स्टार्टर आहे, ड्रम कंट्रोलर आहे, इथे पाहू शकतो आपण. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये हे टॉपिक कव्हर केले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.5.2 कॅलिब्रेटेड मशीन टेस्ट आणि पुढील जे सब टॉपिक असतील ते कव्हर करणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.